नमस्कार, मी विजया वामन। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीतीलच नेत्यानं अजित पवार यांना चॅलेंज दिले। आता प्रश्न असा निर्माण झालाय की नेमका काय चॅलेंज दिले। शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधामध्ये भाष्य केले। लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असा इशाराच त्यांनी दिला। विषय असा आहे की सध्या सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत करायचं असेल आणि तसं नियोजन जर आखायचं असेल तर भाजपला या ठिकाणी आपले हातपंजे आजमावे लागणार आहेत। अजितदादा पवार यांच्या मदतीने हे शक्य आहे। अजित पवार आणि विजय बापू शिवतारे यांचा नेहमी 36चा आकडा राहिलाय। त्यामुळे लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला विजय बापू शिवतारे जर अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरायला तयार झाले तर शरद पवार त्यांना बळ देऊ शकतात आणि विजय बापू शिवतारे हे युतीमधून पवारांकडे येणारे पहिले नेते ठरू शकतात। कारण शिंदे भाजप युती होती तोपर्यंत सगळं काही ठीक होतं, परंतु आता याच युतीमध्ये अजितदादा आल्यानं शिवतारेंची अडचण कमी आणि गोचित जास्त झाली। आणखी कोणते नेते ज्यांना शरद पवार फोडू शकतात ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ते पाहण्याआधी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये कोण कोण येणार आहे हे जाणून घेऊया आणि कोण कोण गेलाय हेही जाणून घेऊया। 2019च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते उदयनराजे भोसले सातारा, शिवेंद्रराजे भोसले सातारा, राणा जगदीशसिंह पाटील उस्मानाबाद, धनंजय महाडिक कोल्हापूर, बबनराव पाचपुते श्रीगोंदा, रणजितसिंह मोहिते पाटील माळशिरस, मधुकर पिचड अकोले, गणेश नाईक नवी मुंबई। आता हे आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहिलंय। आता यांच्यापैकी उदयनराजेंना भाजप सोबत गेलेल्या अजित पवार राष्ट्रवादी गटाचा विरोध आहे। रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले किंवा साताऱ्यातील इतर काही नेते उदयनराजेंचं लोकसभेला काम करणार नाहीत। त्यामुळे उदयनराजे पुन्हा एकदा शरद पवारांची तुतारी साताऱ्यात वाजवू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही। बाकी बबनराव पाचपुते श्रीगोंदा आणि मधुकर पिचड अकोले हे सध्या समाधानी आहेत खरे, पण अजित पवार भाजप सोबत गेल्यामुळे हे नेते पुन्हा पवारांसोबत येतात का आणि शरद पवार त्यांना भाजप पासून वेगळं करू शकतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तेव्हा त्यांच्या सोबत काही आमदार येतील अशी शंका होती, पण तेव्हा काही कुणी आलं नाही। नंतरच्या काळात सगळं राजकीय चित्रच बदललं आणि जे खडसेंसोबत गेले नाहीत त्यांनी न जाण्यातच धन्यता मानली असावी। पण खडसे पुन्हा ताकदीने मैदानात उतरले आणि त्यांच्या तब्येतीने जर त्यांची साथ दिली। सावळचे संजय सावकारे जे भाजपाचे आहेत, जळगाव शहराचे सुरेश भोळे जे भाजपाचे आहेत, हे आमदार खडसेंच्या माध्यमातून पवारांच्या गळाला लागू शकतात। पण पवारांकडे आता पक्ष नाही, घड्याळ हे पक्ष चिन्ह नाही, त्यामुळे हे भाकीत वास्तवात येणं जवळपास कठीण असलं तरी सुद्धा राजकारणात काहीच शक्य नाहीये। शरद पवारांनी तर आता आपली सगळी शक्ती पणाला लावून भाजपला धक्का देण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे। आता आटपाडी तालुक्यातून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे देखील पवारांच्या गळाला लागू शकतात। मात्र भाजपाच्या दबाव तंत्रासमोर कोणते नेते स्वगृही परतण्याचं धाडस करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे सुद्धा भाजपात गेले होते, मात्र त्यांनी साथ देखील यावेळी शरद पवारांना त्यांची साथ लाभू शकते। तर हे होतं काही नेते जे शरद पवार येत्या काळात फोडू शकतात। भाजपला येत्या लोकसभा किंवा विधानसभेला हे धक्का देऊ शकतात। एकंदरीत काय, बारामतीमधून सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना फोडलं जाऊ शकतं। विजय बापू शिवतारे यांना सुद्धा बारामतीच्या फिल्डिंगसाठी शरद पवार आपल्या बाजूने वळवून घेऊ शकतात। माढामध्ये सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या बाजूने वळवलं जाऊ शकतं। एकंदरीत काय, पवारांनी फिल्डिंग तर स्ट्रॉंग लावली आणि आता निलेश लंके जे परतणार होते त्यांना पवारांनीच थांबवलंय ही आतली बातमी आहे। म्हणजे विधानसभेच्या अगोदर मोठमोठे प्रवेश सुद्धा जे आहेत ते एकंदरीत शरद पवार आपल्या गटात घेऊन शकतात। फक्त ज्या ठिकाणी कमी भासेल त्याच ठिकाणी ताकदीचा नेता जो आहे तो आयात केला जाईल अशीच एकंदरीत पवारांची रणनीती दिसते। पण येत्या काळात भाजपचे बरेचसे नेते पवार फोडतील याबाबत सुद्धा आता चर्चा सुरू आहे। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा।